आणि यानंतर इतर काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ कायम राखण्यासाठी शरद पवार आपल्या लेकीसाठी मैदानात उतरलेत. पवार सध्या मतदारसंघ पिंजून काढतायत आणि गाठीभेटींवर भर देतायत. पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट. सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची फिल्डिंग. सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात. बारामतीत शरद पवारांकडून अजित पवारांना आव्हान. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार आमने सामने येणार हे जवळजवळ निश्चित झालंय. त्यामुळे एकीकडे अजित पवारांनी सुनेत्रा पवारांसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे, तर दुसरीकडे शरद पवार देखील सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरले. बारामती मतदारसंघात जाहीर सभा आणि भेटीगाठी घेत शरद पवारांनी मतांची गोळाबेरीज करायला सुरुवात केली आहे. आपले राजकीय वैर दूर ठेवत शरद पवारांनी भोरमध्ये शनिवारी अनंतराव थोपटेंच्या घरी जात भेट घेतली. दरम्यान आठवडाभरापूर्वी याच थोपटे कुटुंबियांची सुनेत्रा पवारांनी देखील भेट घेतली होती. पवारांच्या थोपटे कुटुंबियांच्या भेटीमागचं कारण आहे लोकसभा निवडणुकीमधील मतांचं गणित. बारामती मतदारसंघामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती बघता थोपटे कुटुंबियांची मतं निर्णायक ठरू शकतात. शरद पवारांकडून सभेसाठी भोरची जाणीवपूर्वक निवड केल्याची चर्चा आहे. थोपटे पवारांच्या 40 वर्षांच्या राजकीय संघर्षावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आहे. शरद पवार अनंतराव थोपटेंमध्ये 40 वर्षांपासून राजकीय संघर्ष. दरम्यान जुन्या संघर्षाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न या भेटीतून शरद पवारांकडून करण्यात आला. दरम्यान याच भोरमधल्या सभेतून शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना उमेदवारी देखील जाहीर केली. लोकसभेच्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या उमेदवार सुप्रिया सुळे, लोकसभेच्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या उमेदवार सुप्रिया सुळे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी थोपटे कुटुंबियांचे आभार मानले, तर याच सभेतून संग्राम थोपटेंनी थेट अजित पवारांवर निशाणा साधलाय. आज मी या व्यासपीठावरनं थोपटे साहेबांची, सोनियाजींची आणि उद्धवजींची मी मनापासून जी विनंती केली होती की मला इथून पुन्हा एकदा संधी द्या, आणि त्याला होकार दिल्याबद्दल त्यांचे मनापासून अंतःकरणातून मनापासून आभार मानते. ताईंच्या बरोबरचे जे लोक होते ते म्हणतायत की आम्ही विकासासाठी इतर दुसऱ्या ठिकाणी गेलो. मग गेल्या 5 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये तुम्ही विकास होत नव्हता म्हणून ताईंच्या बरोबर होता का, हा प्रश्न मला आज त्यांना या निमित्तानं विचारायचा आहे. विकास नेमकी काय आहे हे माझ्या बरोबर समोर तुम्ही बसा. या तालुक्याचा विकास कशा पद्धतीने 15 वर्षात झाला हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगायला तयार आहे. प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या योजना असतील, प्रत्येक गावाला जोडणारे रस्ते असतील, वेगवेगळी विकास कामे असतील, ताई असतील, त्यांच्या काळात असेल, आमच्या काळामध्ये या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. भोरमधील सभा आणि थोपटे कुटुंबियांची भेट घेऊन शरद पवारांनी त्यांचा पहिला डाव टाकलाय. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर, भोर, दौंड, खडकवासला, बारामती, इंदापूर विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला होता. राष्ट्रवादीपासून दुरावलेले पृथ्वीराज जाचक यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. दरम्यान या भेटीनंतरही राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. पृथ्वीराज जाचक हे सहकार क्षेत्रामधले अभ्यासू नेते मानले जातात. इंदापूरमधील पृथ्वीराज जाचकांच्या मतांची गोळाबेरीज ही महत्वाची ठरण्याची शक्यता आहे. सुमारे 20 वर्षांपूर्वी जाचक शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून दुरावले होते. ऑगस्ट 2020 मध्ये मुंबईत सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवार आणि पृथ्वीराज जाचक यांच्यामध्ये डिनर डिप्लोमसी झाल्याचं पाहायला मिळालं. 2021 मध्ये छत्रपती कारखान्यामधील संचालक मंडळ आणि जाचक यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर जाचक अजित पवारांपासून दुरावले. सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानामध्ये उतरले असले तरी सुनेत्रा पवारांकडून सुप्रिया सुळेंना कडवं आव्हान मिळणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी लावलेली फिल्डिंग महत्वाची ठरणार की अजित पवारांची रणनीती हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.